प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद. खरोखर परमेश्वर तू चांगला आहे. आजचा दिवस पुन्हा एकदा तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनाशी जोडलेला आहे. खरोखर देवा, तू किती दयाळू आहे, तू किती महान आहे. देवा, तुझं वचन सांगतं, जन्म देणाऱ्या आईला आपल्या लेकराचा विसर पडेल, परंतु येशू तुला आमचा कधीच विसर पडत नाही. खरोखर देवा, तू म्हटल्याप्रमाणे तू आमचा रक्षक आहे. तुला झोप लागत नाही, तू डुकलीही घेत नाही. खरोखर देवा येशू, आम्ही तुमचे खूप आभारी आहे. देवा, ह्या दुष्टाच्या जगामध्ये आम्ही जगत असताना देवा, देवा तू आमची किती काळजी घेतोस. परमेश्वर पिता देवा, ज्याला तुझं प्रेम कळालं देवा ते धन्य आहे. खरोखर देवा, ज्याला नाही कळालं देवा, त्याच्या जीवनात तुझं वचन कार्य करून दे. देवा, आम्ही तुझे खरोखर आभार मानतो माझे येशू, की तुम्ही आमच्यासाठी आपलं पवित्र रक्त सांडलेलं आहे. देवा, आज इथं बसलेल्या जे लोक ऐकतील देवा, ह्या प्रत्येकासाठी मी प्रार्थना करतो. देवा, तुमच्याकडे विनंती करतो देवा, आज त्यांनी देवा तुझा स्वीकार करावा. आज तुमच्या वचनाचा त्यांनी स्वीकार करावा. आणि देवा, ज्या बंधनात आहे, ज्या प्रॉब्लेममध्ये आहे येशू, त्यांना ऑलरेडी तुम्ही काढलेलं आहे, परंतु त्यांच्या चुकांना अपराधामुळे पुन्हा देवा त्या चुक्यामध्ये अपराधामध्ये ते अडकलेले आहे. आणि देवा, यांना सोडवण्यासाठी देवा तू आमच्यामध्ये, तुझा पवित्र आत्मा आमच्यामध्ये कार्य करत आहे. हा विश्वास प्रत्येकामध्ये असून दे. देवा, प्रत्येकांना तुझ्या अधीनाने स्वाधीन करतो. आजचं वचन, आजचा विषय आहे, आपल्या सेवेमध्ये वाढ का होत नाही. आज प्रियांनो, प्रत्येक व्यक्तींना असं वाटतं की मी सेवा करावी. प्रियांनो, सेवा करणं सोपं नाहीये. सेवा करणं म्हणजे त्यागी जीवन त्याला लागतं. प्रत्येक गोष्टीचा त्याग करावा लागतो. सेवा करणं आपल्याला फक्त वाटतं की, ज्याला वाटतं की मला आता वचन माहीत आहे, मी वचनामध्ये स्ट्रॉंग झालेला आहे, मी बायबल वाचलेलं आहे, आता मी सेवा करू शकतो. प्रियांनो, हा चुकीचा गैरसमज तुम्ही काढून घ्या. ज्याच्या ठाई पवित्र आत्मा आहे, ज्याचा विश्वास ईश्वर आहे, जो देवाच्या वचनाप्रमाणे चालतो आणि ज्याला खरोखर देवाचं वचन समजलेलं आहे, जो देवाच्या वचनाच्या अधीन आहे, देवाच्या अधीन आहे, आणि देवाची योजना जर त्याच्या बाबतीत आहे की यांनी माझी सेवा करावी, तो सेवा करू शकतो. प्रियांनो, प्रियांनो, बोलवणारे पुष्कळ आहे, पण निवडलेले फार कमी आहे. प्रियांनो, का निवडलेले कमी आहे? कारण ज्यांनी देवावर विश्वास ठेवला, जे देवाच्या अधीन आणि स्वाधीन आहे, तेच निवडलेले आहे. प्रियांनो, आणि त्यांच्याकडून देव इच्छा करत आहे की यांनी माझी सेवा करावी. परंतु आजकाल बरेच ठिकाणी मी पाहतो, बरेच ठिकाणी मी प्रार्थनेला जातो, देव बरेच ठिकाणी माझा उपयोग करून घेतो, आणि त्या ठिकाणी मला कळतं, समजतं की बरेच लोकांना वचन माहीत नाहीये. बरेच चर्चमध्ये बरेच लोकांना सत्य वचन ठाऊक नाहीये. याचा अर्थ की त्या चर्चमध्ये वचन कमी आणि बाहेरच्या गोष्टी जास्त आहेत. आज प्रियांनो, सेवा म्हणजे काय झालेले माहीत आहे का? का ते सेवेत वाढ होत नाही? सर्व फोकस प्रॉफेसी. प्रत्येक सेवक आता प्रॉफेसी करत आहे, प्रत्येक सेवक दुष्ट आत्मे काढत आहे, त्याकडे जास्त फोकस आणि त्याकडे लोकांचा जास्त ओढ चालू आहे. प्रियांनो, पण ज्याच्या ठाई वचन नाहीये, ज्याला वचन माहीत नाही, त्याचं काय? त्याचं काय? आज बरेच चर्च भरलेले आहेत, बरेच चर्च असे भरलेले आहेत की जागा बसायला नाहीये. परंतु प्रियांनो, खऱ्या अर्थाने जर पाहिले ना, की ते चर्च फक्त गर्दीने भरलेले आहे, पण देवाकडे फक्त मोजकेच लोक त्या ठिकाणी आलेले आहेत. याचा अर्थ हे लोक फक्त चिन्ह आणि चमत्कार बघण्यासाठी येतात. हे लोक फक्त पास्टर खूप छान भविष्यवाणी सांगतात, आज ती भविष्यवाणी माझ्यावर करणार, त्या दृष्टिकोनातून चर्चला येतात. त्या ठिकाणी खूप चिन्ह आणि चमत्कार होतात, त्या ठिकाणी लोक येतात. परंतु प्रियांनो, वचनासाठी कोणी येतं का? आणि वचनच तुम्हाला बंधन मुक्त करणार आहे.
बरेच लोक मी पाहतो की फक्त बंधन मुक्त होण्यासाठी येतात. प्रियांनो, खरी मोकळीता फक्त वचनातून मिळणार आहे. वचनाद्वारेच आपल्याला खऱ्या बंधनातून मुक्त होणार आहोत. परंतु आज बरेच पास्टर लोकांनी बाजार मांडलेला आहे. आणि प्रियनो, ज्या ठिकाणी बाजार मांडलेला आहे त्या ठिकाणी येशूने बाजार उधळून लावलेला आहे, उधळून लावलेला आहे, नष्ट केलेला आहे. एक ना एक दिवस हाही बाजार उठणार आहे, हाही बाजार मिटणार आहे, उद्ध्वस्त होणार आहे. सावध रहा प्रियांनो, देवाच्या सेवकांनो. जर देवाने तुम्हाला निवडलेला आहे तर देवाची योजना काय आहे, देवाची इच्छा काय आहे ते प्रथम समजून घ्या. सेवा करणं सोपं नाहीये. त्यागी जीवन लागतं प्रियांनो, समर्पित जीवन लागतं प्रियांनो. आज समर्पण नाहीये, त्यागी जीवन नाहीये. आज फक्त पैशाचा बाजार मांडलेला आहे. लोकांचा नाश होत आहे, वचनाअभावी लोकांचा नाश होत आहे. याचा जाब परमेश्वर तुम्हाला विचारणार आहे. प्रियांनो, मी तुम्हाला एकच सांगेल, ज्या चर्चमध्ये वचन नाहीये, ज्या चर्चमध्ये येशू उंचावल्या जात नाही, ते चर्च नाही, त्या ठिकाणी बाजार मांडलेला आहे. त्या ठिकाणी मी तुम्हाला आवाहन करेन, सांगेल, अशा चर्चमध्ये जाणं तुम्ही टाळा. कारण देवाचं वचनच आहे की वचन तुम्हाला समजेल आणि वचन तुम्हाला बंधन मुक्त करेल. ज्या चर्चमध्ये वचन कमी आहे, उलगाडा कमी आहे, त्या ठिकाणी कार्य होत नाही प्रियांनो. आज ज्या ठिकाणी फक्त प्रॉफिसी चालू आहे, वचन कमी आहे, देवाचं नाव कमी आहे, देवाला कमी उंचवणं, स्वतःला जास्त उंचवणं. प्रियांनो, अजून एक गोष्ट सांगेल की या जगामध्ये जर तुम्हाला फॉलो कोणाला करायचं असेल, फक्त येशूला करा. का? कारण या जगामध्ये कुठलाही महान सेवक असून द्या, पण मी तुम्हाला सांगेल, देवासारखा महान, शुद्ध आणि पवित्र या जगामध्ये कोणीच नाहीये प्रियांनो. म्हणून जर तुम्हाला कोणाला फॉलो करायचं असेल, कोणाला जर त्याच्या जीवनाप्रमाणे तुम्हाला जायचं असेल, तर या जगामध्ये एकच होऊन गेला, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रियांनो, आज मी पाहतो कोणी ह्या पास्टरला फॉलो करतं, ह्या मॅन ऑफ गॉडला फॉलो करतं, पण प्रियांनो, त्या मॅन ऑफ गॉड, तो जो देवाचा सेवक आहे, तो जो पास्टर आहे, त्याचं जीवन तुम्हाला ठाऊक आहे का? त्याच्या जीवनामध्ये काय चालू आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? त्याचं जीवन खरंच पवित्र आहे का? त्याचं जीवन खरोखर वचनाप्रमाणे तो जगतो का? खरोखर त्याचं जीवन येशूच्या इच्छेप्रमाणे आहे का? आणि जे नसेल तर तुम्ही ज्याला फॉलो करतात तर समजून चला प्रियांनो, तुम्ही कोणत्या व्यक्तीला फॉलो करतात. प्रियांनो, ह्या जगामध्ये फक्त एकच असा व्यक्ती आहे जो निष्पापी आहे, निस्वार्थी आहे, खऱ्या अंतःकरणाने तुमच्यावर प्रेम करणार आहे, तो म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. कोणाला फॉलो करू नका प्रियांनो. करायचं असेल तर मी तुम्हाला आज सांगतो, येशू शिवाय कोणालाच फॉलो करू नका. कोणालाच आपला आत्मिक पिता मानू नका. आपला फक्त एकच पिता आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. तोच तुम्हाला सरळ आणि प्रकाशाच्या मार्गावर चालवणार आहे. आणि का तुम्ही पास्टरना फॉलो करायचं? का तुम्ही कोणत्या मॅन ऑफ गॉडला फॉलो करायचं? काय त्यांनी तुमच्यासाठी काय केलेलं आहे? त्यांनी तुमच्यासाठी रक्त सांडले आहे का? त्यांनी तुमच्यासाठी, तुमच्या आजारासाठी फटके खाल्लेले आहे का? ज्याने खाल्ले आहे, ज्याने तुमच्या पापासाठी, अपराधासाठी, तुम्हाला शैतानातून बंधनमुक्त करण्यासाठी, तुम्हाला आजारातून बंधनमुक्त करण्यासाठी ज्या येशूने रक्त सांडलेले आहे, ज्या येशूने फटके खाल्लेले आहे, त्या येशूला फॉलो करा. त्याच्या वचनाप्रमाणे चाला. आज बऱ्याच चर्चमध्ये ह्या गोष्टी नाहीये प्रियांनो, म्हणून ती त्यांच्या सेवेमध्ये वाढ नाहीये. वाढ कशाची आहे? फक्त लोकांची आहे, आत्मिक वाढ नाहीये. लोकांची आत्मिक वाढ नाहीये. फक्त घोळके येतात, पण आत्मिक वाढ नसल्यामुळे, सत्य वचन त्यांच्यामध्ये वचन नसल्यामुळे आज त्यांचे जीवन अस्वस्थ झालेले आहे. आज त्यांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आहे, अडचणी आहे, शैतानाच्या बंधनामध्ये ते अडकलेले आहे. याचं कारण म्हणजे सेवक आहे.
याचा जबाबदार कोण आहे? तर पास्टर आहे. का जबाबदार आहे? कारण त्यांना वचन तुम्ही सांगत नाहीये, वचनाचं पूर्णपणे ज्ञान तुम्ही त्यांना देत नाहीये, वचनापासून त्यांना दूर ठेवता, प्रॉफेसी करता, दुष्ट आत्मे इतर गोष्टीमध्ये त्यांना तुम्ही काय करत आहात? तुम्ही खेळवत आहात. पण हे लक्षात ठेवा, येणारे दिवस खूप वाईट आहे. न्यायाच्या दिवशी तुम्हाला उभं राहणं आहे. न्यायाच्या दिवशी एक एक शब्दाचा देव तुमचा झाडा घेणार आहे. म्हणून प्रियांनो, सत्य वचन तुम्ही लोकांपर्यंत जाऊन द्या. वचनाचा अर्थ त्यांना खोलवर समजून सांगा. आणि ज्यावेळेस ते लोक उभा राहतील त्यावेळेस शैतानाचे कितीतरी राज्य ते उद्ध्वस्त करतील. हेच कार्य आहे. येशूने आलेले तेच केलेलं आहे. शिष्य निवडले आणि त्यांना वचनामध्ये वाढवलं, वचनामध्ये स्ट्रॉंग केलं, आत्मिकरित्या स्ट्रॉंग केलं आणि पवित्र आत्म्या त्यांच्या ठाई दिला. आणि आपण पाहतो पेत्राच्या एकाच मीटिंगमध्ये 3000 लोकांनी येशूचा स्वीकार केलेला आहे. प्रियनो, आज आपली सेवा का वाढत नाही? आत्मिकरित्या लोक का वाढत नाही? याचं कारण आहे की तुम्ही बाजार मांडलेला आहे. तो बाजार बंद करा. अंतःकरणाने देवाचं वचन लोकांपर्यंत जाऊन द्या. त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांच्यासाठी गुडघ्यावर येऊन प्रार्थना करा. ते ओझं तुम्ही घ्या आणि देवाच्या हातात द्या. आणि पहा प्रियांनो, जे लोक वचनाअभावी त्यांचा नाश होत आहे, तास जर सत्य वचन तुम्ही त्यांच्यापर्यंत घेऊन गेलात तास त्यांची आत्मिक वाढ होणार आहे आणि ते बंधनातून मुक्त होणार आहे. आज आपण वचन पाहूया. मत्तेचा 25वा अध्याय आणि 29 वचन काय सांगत आहे? ज्याच्याकडे आहे त्याला आणखी दिलं जाईल आणि ज्याच्याकडे नाही त्याच्याकडून जे आहे तेही काढून घेतल्या जाणार आहे. प्रियनो, कधी कधी आपण विचार करतो, मी देवाची सेवा करतो तरी माझ्या सेवेत वाढ का होत नाही? याचं उत्तर आहे की आपण विश्वासात कमी पडलेले आहोत. दुसरं आहे, आपल्यामध्ये विश्वासूपणा नसणे. देव मोठी सेवा देण्यापूर्वी लहान सेवेत आपला विश्वासूपणा पाहत असतो. हे लक्षात ठेवा प्रियांनो, देव मोठी सेवा देण्यापूर्वी तो काय करत असतो? लहान सेवेत आपला विश्वासूपणा पाहत असतो. का? कारण आपण लहान जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे करतो का हे परमेश्वर पाहत असतो. पुन्हा एकदा ऐका, विश्वासूपणा नसणे. देव मोठी सेवा देण्यापूर्वी लहान सेवेत विश्वासूपणा पाहत असतो. आपण लहान जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे करतो का? प्रश्नचिन्ह आहे. लहान गोष्टीत विश्वासू नसल्यास मोठी वाढ होत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय सांगितलं इथे? लहान गोष्टीत विश्वासू नसल्यास मोठी वाढ होत नाही. पहिला आहे विश्वासूपणा नसणे. दुसरी, देव मोठी सेवा देण्यापूर्वी लहान सेवेत विश्वासूपणा पाहत असतो. आपण लहान जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे करतो का? देव हे पाहत असतो. आणि तिसरा आहे प्रार्थना आणि वचनाचा अभाव. प्रार्थना आणि वचनाचा अभाव. सेवा ही आपल्या ताकदीने नाही तर देवाच्या सामर्थ्याने वाढते. प्रियनो, पुन्हा एकदा सांगतो की सेवा ही आपल्या ताकदीने नाही तर देवाच्या सामर्थ्याने वाढते. जर प्रार्थना कमी असेल, वचन आपलं कमी असेल तर सेवा थांबती. प्रियांनो, या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेले आहे. काय सांगितलेलं आहे? विश्वासूपणा नसणे. कारण सांगतो, आपली सेवेत वाढ का होत नाही? विश्वासूपणा असणे. देव काय करत असतो? मोठी सेवा देण्यापूर्वी तो लहान सेवेमध्ये आपला विश्वासूपणा पाहत असतो. हे लहान जर सेवा ते नीट करत नाही तो मोठी जबाबदाऱ्या ते कधी ते पुढे घेऊन जातील. म्हणून देव कधी पण मोठी सेवा देण्यापूर्वी तो लहान सेवेमध्ये आपला विश्वासपणा पाहत असतो. आणि या ठिकाणी अजून सांगितले की लहान जबाबदाऱ्या जर आपण प्रामाणिकपणे पार पाडत नाही तर मोठ्या जबाबदाऱ्या आपण कशा प्रामाणिकपणे पार पाडणार आहोत?
देव कधी लहान गोष्टीपासून सुरुवात करतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाची सेवा ताकदीने नाही वाढत प्रियनो, देवाच्या सामर्थ्याने वाढती. काय? देवाची सेवा ताकदीने नाही, बलाने नाही, तर देवाची सेवा कशी? त्याच्या सामर्थ्याने वाढती. आणि दुसरं आहे, जर आपण प्रार्थनेत कमी असू, वचनात कमी असू, तर सेवा तिथेच थांबती. पुन्हा एकदा ऐका, जर आपण प्रार्थनेत कमी असू, वचनात कमी असू, तर देवाची सेवा त्या ठिकाणी थांबते. जर देवाची सेवा वाढायची असेल तर आधी देवाबरोबर आपल्याला संबंध वाढवायचे आहे. जर आपल्याला आपली सेवा वाढवायची असेल तर देवाबरोबरचे संबंध आपल्याला काय करायचे आहे? वाढवायचे आहे. मग काय करायचे आहे? गर्व आणि स्वतःवर भरोसा देव नम्रांना उंच करतो. काय सांगितलेलं इथे? गर्व आणि स्वतःवर भरोसा देव नम्रांना उंच करतो, पण गर्विष्ठांना तो विरोध करतो. काय करतो? गर्विष्ठांना तो विरोध करतो. आपल्यामध्ये लीन आणि नम्रता पाहिजे. जर आपण सेवाला उभं राहिलो आहे तर प्रियनो, आपल्यामध्ये लीन नम्रता असणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये गर्व आहे, गर्विष्ठपणा आहे, परमेश्वर त्याला विरोध करतो. देवाचा सेवक कसा असला पाहिजे? लीन, नम्र, त्याच्या बोलण्यातून मावळकीपणा, प्रेम असलं पाहिजे. पण जो नुसतं गर्वामध्ये फुगलेला आहे, देव त्याचा काय करत आहे? विरोध करत आहे प्रियनो. म्हणून या ठिकाणी देव काय करत आहे? गर्विष्ठांचा विरोध करतो. जेव्हा आपण मी करतो, ज्यावेळेस आपण मी करतो म्हणतो, तेव्हा देव मागे होतो. आपण पाहतो बरेच पास्टर, बरेच देवाचे सेवक आहे, मी हे केलं, माझ्यामुळं असं झालं, माझ्यामुळे यांच्या घरात शांती आली, माझ्यामुळे याच्यातले दुष्ट आत्मे गेले. मग देव कुठे गेला? येशू कुठे गेला? बरेच चर्चमध्ये हेच चालू आहे. ह्या देवाच्या सेवकामुळे माझ्या जीवनात शांती आली, या देवाच्या यांच्या चर्चमध्ये गेल्यामुळे माझं कुटुंब सुधारलं, माझं जीवन आनंदित झालं. मी केल्यामुळे, माझ्यामुळे यांच्या कुटुंबात शांती आली, मी प्रार्थना केली म्हणून याला काम भेटलं, मी प्रार्थना केली म्हणून यांचं दुष्ट आत्मा यांच्यातून निघाला. मीपणा आला तर येशू कुठे आहे? येशूला आपण बाजूला करतो. स्वतः मी या मीपणामुळे सेवा थांबल्या जाती, सेवा वाढत नाही. येशू तिथे नाहीये, येशूला बाजूला करतो. मी केलं, माझ्यामुळे झालं. प्रियांनो, तुमच्यामुळे काही झालं नाही, हे सर्व काही येशूमुळे होत आहे, हे विसरू नका. तुमच्या सेवा बंद पडण्याचं कारण काय आहे? मीपणा, गर्विष्ठपणा. आणि गर्विष्ठ जो आहे, देव त्याचा विरोध करतो. जिथं मीपणा आहे तिथे देवाला तुम्ही साईडला करता, स्वतःला उंच करता, तिथे सेवा तुमची थांबती, तिथे सेवाची वाढ कमी होती. प्रियांनो, बरेच सेवकाला सेवा करण्यास बाहेर पडण्याचा भीती वाटती. बरेच सेवक भीतीमुळे सेवेला बाहेर पडत नाही. बरेच सेवक आळशी आहेत, त्यांना आळस येतो देवाच्या सेवेसाठी. मग तिथे सेवा वाढेल का? नाही प्रियांनो. बरेच सेवक म्हणतात नाही मी तिथे जाऊ शकत नाही, भीतीमानामध्ये. आणि त्या ठिकाणी खरंच सेवा होईल का? ज्या ठिकाणी आळस आहे त्या ठिकाणी देवाची सेवा वाढेल का प्रियांनो? तिथं आपण घाबरतो, तिथं आपण देवाच्या कार्यामध्ये पुढाकार घेत नाही. देवाचं वचन, देव काय आहे? सक्रिय आहे. सेवा वाढवण्यासाठी देव कसा आहे? सक्रिय आहे. देव तयार आहे सेवा वाढवण्यासाठी. परंतु आपल्यामध्ये भीती असल्यामुळे, आपण आळशी असल्यामुळे आपली सेवा वाढत नाही. म्हणून प्रियांनो, आपली सेवा वाढवण्यासाठी आज आपल्या जीवनामध्ये देवाला प्रथम स्थान द्यायचं आहे. आज देवाला उंच करायचं आहे. देवाचं नाव प्रथम त्या ठिकाणी असलं पाहिजे. ज्या ठिकाणी मीपणा आहे, मी आहे, त्या ठिकाणी सेवा वाढत नाही. त्या ठिकाणी काय होतं प्रियांनो? देवाला साईडला करतो, येशूला साईडला करतो, आणि फक्त मी आणि मीच. ती सेवा नाही आहे प्रियांनो. मला कधी कधी वाईट वाटतं ज्यावेळेस लोक सांगतात ह्या पास्टरमुळं आज माझं जीवन बदललं.
त्या पास्टरचं जीवन बदलणारा कोण आहे? त्या पास्टरचं जीवन बदलणारा कोण आहे प्रियांनो? त्या पास्टरचं जीवन बदलणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आज मी हा शब्द काढून टाका, तुमच्यामुळे काहीच होत नाही. जे काय होतं ते प्रभू येशू ख्रिस्तामुळे होतं. आणि आज आपण पाहतो प्रियांनो, बरेच चर्चमध्ये बरेच लोकांच्या तोंडामध्ये ह्या पास्टरमुळे हे झालं, ह्या चर्चमुळे माझं जीवन बदललं, ह्या गोष्टीमुळे माझं जीवन बदललं. पण येशू कुठे आहे प्रियांनो? येशू कुठेच नाही दिसत. याचा अर्थ पास्टर लोकांनी स्वतःला देव म्हणून घेत आहे, स्वतःला प्रॉफिटिक म्हणून घेत आहे, पण येशू कुठेच नाहीये. त्यामुळे त्या ठिकाणची सेवा कमी आहे, त्या ठिकाणची सेवा कमी झालेली आहे. म्हणून प्रियांनो, आज जर देवाची सेवे आपल्याला वाढायची आहे तर आज येशूला प्रथम स्थान आपल्या सेवेमध्ये देणं खूप गरजेचं आहे. देवाला उंच करणं खूप गरजेचं आहे, देवामध्ये वाढणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्या जीवनामधला आळस काढणं गरजेचं आहे. आपण देव घाबरणं बंद करायचं आहे. आणि आपण पाहतो अविश्वासूपणा आपल्यामध्ये जर असेल तर त्या ठिकाणी देवाची सेवा कधीच होऊ शकत नाही प्रियांनो. म्हणून आज आपण निर्णय करूया की जर आपल्या सेवेत वाढ व्हायची असेल तर आपण देवाबरोबर आपले संबंध आपले स्ट्रॉंग झाले पाहिजे, देवाबद्दलची संगती आपली वाढली पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यामुळे या सभेला प्रियानो आपण सर्वजण आपले डोळे झाकूया आणि खरोखर देवाकडे प्रार्थना करूया. धन्यवाद देतो परमेश्वर पिता. लॉर्ड, जर आमची काही चूक झाली असेल त्या प्रत्येक चुका अपराधांची आम्ही क्षमा मागतो देवा. जर आमच्यामध्ये देवा मी पण आला असेल तर येशू तो मी पण आजपासून आम्ही काढतो देवा. आणि देवा, जरा तुझे आणि आमचे संबंध जर तुटलेले असेल, तुझ्यापासून आमची दूर झालं असेल तर आज देवा आम्ही त्याची क्षमा मागतो. आणि देवा प्रार्थना करतो की देवा अधिक आणि अधिक आम्ही तुझ्या जवळ यावं, तुला प्रथम स्थान द्यावं, तुला आम्ही उंचावं आणि गौरव देवा. मी नाही तर तू केलेलं आहे. जर आम्ही हे म्हणू तर देवा आमची सेवा नक्कीच वाढणार आहे. आणि त्या जर आम्ही तू म्हणतो आणि ज्या ठिकाणी तू आहे तर त्या ठिकाणी 100% आमची सेवा वाढणार आहे, हा आमचा विश्वास ठेवतो देवा. म्हणून देवा आम्ही आमचं चर्च, आमची मंडळी आम्ही तुझ्या अधीनाने स्वाधीन करतो देवा. आमचा परिवार आम्ही तुझ्या अधीनाने स्वाधीन करतो. आमच्या प्रत्येकाची सेवा देवा तुझ्या पवित्र हातात देतो. आम्ही नाही तर तू उंचवल्या, तू गौरविल्या जा देवा. आणि देवा तुझ्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. जे काय आहे ते तूच केलेलं आहे आणि तुझ्यामुळेच झालेलं आहे. आम्ही ओरडून आम्ही लोकांना सांगू. आणि देवा ज्या ठिकाणी तू असतो त्या ठिकाणी बरकत असते, त्या ठिकाणी देवा सेवेची वाढ असते. धन्यवाद देतो, तुझा आभार मानतो. प्रार्थना येशू तुझ्या गोड आणि पवित्र नावात केली म्हणून पित्या तो आहे. आमेन, 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 आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड.